सरकार कशा प्रकारे काम करतं मोदींचं हे सगळ्यांना माहिती आहे. खासदारांचं शिष्टमंडळ तुम्हाला पाठवावं लागलं सर्व पक्षीय, याचा अर्थ असा आहे की तुमच्या पक्षात त्या लायकीचे लोक नाही. तुमच्या पक्षात फक्त ट्रोलर्स आहेत, ट्रोलिंग करणारे, विदेशात जाऊन देशाची बाजू मांडणारे भक्कम लोक नाहीये. ते तुम्हाला विरोधी पक्षातच मिळणार, ते तुम्ही घेतले. दुसरा असा आहे, याचा अर्थ असा आहे की तुमचं संपूर्ण केंद्रीय यंत्रणा देशाची बाजू परदेशात मांडण्यामध्ये असफल ठरली. मोदींनी इतके दौरे केले वारंवार, बरं इतक्या लोकांना जाऊन मिठ्या मारल्या, राष्ट्रप्रमुखांना मारल्या ना मिठ्या, इतक्या वेळा कपडे बदलले परदेशात जाऊन, ते अपयशी ठरले. त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, त्यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, जयशंकरवरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांचे आश्वासक चेहरे त्यांना न्यावे लागले. आम्ही सिस्टीमवरती बोट ठेवलं. सिस्टीम की तुम्ही ज्या पद्धतीनं माणसं निवडली ती पद्धत चुकीची आहे. तुम्ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना कळवायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. कदाचित प्रत्येक पक्षातून किंवा अन्य या पक्षावेगळी नावं आली असतील. मला तर असं वाटतंय की या देशाचे माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचा समावेश त्यात करायला हवा. माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी लोकसभा अध्यक्ष, स्पीकर, तर त्या शिष्टमंडळाला वजन प्राप्त झालं असं प्रोटोकॉलनुसार. आता तुम्ही निवडलेत आणि तुम्ही पाठवलेत. बघा, प्रश्न हा एका व्यक्तीचा नाही आमच्या, मी संपूर्ण सिस्टीमविषयी बोलतो, तुम्ही एका विषयी विचारू नका. जसं काँग्रेसमध्ये झालं की शशी थरूर ज्यांचं नाव दिलं गेलं पण राहुल गांधी यांना विश्वासात घेतलं नाही, असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरेंच्या मनात अनिल देसाईंचं नाव होतं या शिष्टमंडळात. पण त्यांना विचारायला पाहिजे होतं ना. पण पाठवलं म्हणजे वर्णी लागली नाही, मला त्याच्याविषयी माहित नाही. पण ममता बॅनर्जींच्या पक्षातून युसूफ पठाणचं नाव होतं, ममताजींनी ते नाव नाकारलं आणि अभिषेक बॅनर्जींना पाठवलं, एवढंच मला माहिती.